हट्टी मुलांशी वागायचं कसं हा पालकांसमोरचा खूप मोठा प्रश्न आहे. पण त्यांचा हा हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांनी लगेचच पाऊल उचलणे खूप गरजेचं आहे. पण मग नेमकं काय करायचं हे मात्र पालकांना सुचत नाही. हट्टी मुलांशी वागण्याच्या सहज आणि सोप्या युक्त्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी रंगोली पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण हट्टी मुलांशी कसं वागायचं याबद्दल डिस्कस करणार आहोत. मुलं हट्ट करणार आणि आईबाबा तो पुरवणार हा जणू निसर्ग नियमच आहे. वयाप्रमाणे मुलांनी हट्ट करणं यात काही गैर नाही आहे. आणि हट्ट मुलं नाही करणार तर मग कोण करणार, हो की नाही? त्यामुळे मुलांनी हट्ट करणं स्वाभाविकच आहे. पण मुलांनी टोकाचा हट्टीपणा करणं आणि आईबाबांना तो पुरवता न येणं यामुळे मुलांची रडारड आणि पालकांची चिडचिड हा हट्टी मुलं असणाऱ्या घरांमध्ये नेहमी पाहायला मिळतं. ही मुलं घरातच नाही तर बाहेरसुद्धा खूप हट्टीपणा करतात. आणि अशा वेळी जर पालक नाही म्हणाले तरी ही मुलं आरडाओरडा करतात, रडारडी करतात. आणि मग पालक लोक काय म्हणतील या विचाराने मुलांना जे हवे ते देऊन टाकतात. आणि इथेच नेमके पालक चुकतात. पालकांच्या स्वभावातला हा कमकुवतपणा मुलं अगदी चोखपणे ओळखतात आणि नेहमी तीच ट्रिक वापरून स्वतःचं म्हणणं खरं करून घेतात आणि स्वतःचा हट्ट पुरवून घेतात. आणि यामुळे हळूहळू मुलं अधिकाधिक हट्टी होत जातात. बऱ्याचदा आपण मुलांना नातेवाईकांकडे, मित्रमैत्रिणींकडे, एखाद्या कार्यक्रमाला, पार्टीला घेऊन जातो आणि तिथे मुलं कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करत राहतात. आणि जर पालक नाही म्हणाले तर मुलं तमाशा करतात, हातपाय आपटतात. मग यावेळी पालकांना नेमकं काय करावं हे मात्र सुचत नाही. पण अशा वेळी खऱ्या अर्थाने पालकांनी संयमानं घेणं, शांततेनं घेणं खूप जास्त गरजेचं असतं. मुलं हट्टीपणा करतात त्यावेळी पालक त्यांना ओरडतात, मारतात. पालकांना असं वाटतं आपण आवाज वाढवला की मुलं शांत बसतील. पण होतं उलटंच, मुलं आणखी पेटून उठतात. आणि पालकांनी मुलांना समजून सांगणं तर लांबच, पण पालक आणि मुलांमध्ये वेगळंच भांडण सुरू होतं. आणि हे टाळण्यासाठी पालकांनी थोडं शांततेनं घेणं, संयमानं घेणं खूप जास्त गरजेचं असतं. मुलं वेगवेगळ्या पद्धतीने पालकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना असं वाटतं की आपण आरडाओरडा केला की पालक आपलं ऐकतील आणि आपल्याला जे हवं ते मिळवून देतील. पण याच वेळी नेमकं पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष करणं खूप जास्त गरजेचं असतं. एकदा का मुलांच्या लक्षात आलं की आपल्या वागण्याचा काही परिणामच होत नाहीये किंवा काही उपयोगच होत नाहीये, त्यामुळे मुलं ऑटोमॅटिकच शांत होतात. किंवा मग मुलं शांत होण्यासाठी तुम्ही आणखी एक करू शकता, त्यांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करू शकता. समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेलात आणि मुलगा गाडी घेण्याचा हट्ट करतोय, पण तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी त्याच्याकडे तशी गाडी आहे आणि तुम्हाला ती त्याला द्यायची नाहीये. त्या अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्याचं लक्ष दुसऱ्या खेळण्याकडे वळवू शकता. तुम्ही त्याला दाखवू शकता की बघ हे खेळणं किती छान आहे, ह्याच्यामध्ये म्युझिकसुद्धा आहे, हे डान्ससुद्धा करतंय, किंवा मग ह्याचा रंग किती सुंदर आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं लक्ष वळवू शकता. मुलांवर जास्त रागवू नका. हट्टी मुलांचा वाद घालण्याचा स्वभाव असतो आणि पालकांनीही त्यात उडी घेतली तर मुलांनाही नेहमी वाद घालण्याची सवय लागते. पालकांनी मुलांचं शांततेत ऐकून घेणं गरजेचं असतं. एकदा का मुलांच्या लक्षात आलं की आई बाबा माझं शांततेत ऐकून घेत आहेत, अशा वेळी मुलांचाही वाढलेला आवाज आपोआपच खाली येतो आणि मुलंही शांततेत बोलायला लागतात. आणि आई बाबा माझं ऐकून घेत आहेत म्हणजे आपणही त्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे हे मुलांना कळायला लागतं. आणि मग या संवादातून योग्य काय अयोग्य काय हे मुलांच्या लक्षात येतं आणि आत्ता आई बाबा माझा हा हट्ट का पुरवू शकत नाहीये हे त्यांच्या लक्षात येतं आणि मग मुलं आपोआपच शांत होतात. त्याच्यामुळे मुलांचा हट्टीपणा ऑटोमॅटिकच कमी होईल. नेहमी हट्ट करणाऱ्या मुलांच्या बाबतीत पालकांनी थोडे नियम बनवणं गरजेचं आहे. जर मुलगा नेहमी हट्ट करत असेल, प्रत्येक वेळी बाहेर गेल्यावरती त्रास देत असेल, तर अशा वेळी मुलांच्या बाबतीत थोडेसे नियम बनवून देणं गरजेचं आहे. आणि तो नियम जर मोडला तर शिक्षाही होऊ शकते याची जाणीव मुलांना करून द्या. उदाहरण तुम्हाला सांगते. तुमचा नियम आहे की रात्रीच्या वेळी आईस्क्रीम खायची नाही. आईस्क्रीम ही फक्त दुपारच्या वेळीच खाल्ली जाईल. आणि तुमचा मुलगा रात्रीची आईस्क्रीम खाण्यासाठी हट्ट करतोय. त्यावेळी काय करायचे, ठामपणे सांगायचं की आईस्क्रीम मिळणार नाही, तुला आईस्क्रीम उद्या दुपारी मिळेल. पण जर तू आत्ता आईस्क्रीम खाल्ली
तर उद्या तुला पार्कमध्ये घेऊन जाणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मुलाला शिक्षा करू शकता. नियम मोडला तर शिक्षाही होते हे मुलांना कळू द्या. अर्थातच ती शिक्षा जाचेल अशी नको किंवा कठोर नको. म्हणजे नियम मोडला तर शिक्षाही होतेच याची जाणीव मुलांना करून द्या. म्हणजे नियम मोडला तर शिक्षा होते आणि पालकही ती करतात हे मुलांच्या लक्षात यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी दिवसभरातला थोडा तरी वेळ मुलांना द्या. निदान रात्री झोपताना 10 ते 15 मिनटं तुम्ही मुलांना दिले पाहिजेत. त्यांच्याशी शांतपणे बोललं पाहिजे, त्यांच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. तुमचं मुलांवर असलेलं प्रेम व्यक्त करा. त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवा आणि त्यांनी भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल, हट्टीपणाबद्दल त्यांच्याशी डिस्कस करा. त्यांचं वागणं कशा पद्धतीने चुकीचं होतं आणि त्यांनी कसं वागलं पाहिजे हे त्यांना प्रेमाने शांतपणे समजून सांगा. म्हणजे मुलं समजूतदार होतील आणि तुमच्यातलंही नातं घट्ट राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.